जेव्हा आपण इमोशनली ब्रेकडाऊन असतो, म्हणजे त्याला आता खूप ज्याचा उहापोह होता तो म्हणजे डिप्रेशन असेल किंवा अगदी इमोशनल ट्रॉमाज बऱ्याच ऑल ऑफ अ सडन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये येतात, तेव्हा सुद्धा त्या ट्रॉमामुळे, त्या स्ट्रेसमुळे खूप जास्त केस गळती होताना आजकाल दिसून येते. त्यामागे म्हणजे काय तथ्य आहे किंवा त्याच्यावर आपण काय उपाय सांगू शकतो? सो द थिंग इज की आपली जेव्हा केस गळती सुरुवात होते ना, तर ते सपोज आता मला आज स्ट्रेस लेवल्स माझे वाढायला लागलेत काही कारणाने, हो. वर्क स्ट्रेस असं, आणि आजकाल ना खूप अगदी एंड लेवल म्हटलं तर अगदी डिप्रेशन वगैरे मी म्हणेन. हो. आजकाल ना एव्हरीबडी, प्रत्येक महिला कामामुळे किंवा वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करता करता थोडी स्ट्रेसमधनं रोज जातच असते. बरोबर आहे. तर अशा वेळेला ना अनेकदा हा जो स्ट्रेस आहे ना तो बिल्टअप व्हायला लागतो हळू करून. म्हणजे तो ना दिसत नाही आपल्याला. म्हणजे रोज काही ना काहीतरी बॉडीमध्ये ते अक्युमुलेट व्हायला लागतं. अगदी अक्यूट स्ट्रेस असेल, खूपच असेल, तर मग अगदी आपण बघतोय की ती शांत बसलीये, मग आपण म्हणू की बाई तुला काही त्रास होतोय का? पण जनरली बायका तोपर्यंत वाटच बघत नाहीत, सतत काहीतरी करत असतात. मग हळू ना तो स्ट्रेस लेवल अक्युमुलेट व्हायला लागतो. स्ट्रेस लेवल वाढते म्हणजे काय, बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन असतं कॉर्टिझॉल नावाचं. तर ते जेव्हा हळूहळू आपल्या शरीरात वाढत राहतं आणि आपण ते रोज फाईट करत असतो, कारण आपल्याला वेळच नसतो ना विचार करायला. मग आपण रोज एव्हरी डे आपण ते फाईट करत असतो. त्यामुळे कॉर्टिझॉल वाढत गेल्यावरती बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढायला लागतं. जेव्हा इन्फ्लमेशन बॉडीमध्ये वाढायला लागतं तेव्हा अनेक महिलांना बॉडी एक ह्याची सुरुवात होते. म्हणजे अंग प्रचंड दुखायला लागतं. सकाळी उठल्यावरती अजिबात फ्रेश वाटत नाही. संध्याकाळी असं वाटतं की मी कधी एकदा झोपून टाकते. आणि मग त्याच्यानंतर केस गळती हा प्रकार खूप कॉमनली दिसायला लागतो. कारण कॉर्टिझॉलमुळे इन्फ्लमेशन वाढलेलं आहे. इन्फ्लमेशनमुळे पूर्ण गट डिस्टर्ब झालेलं आहे, हार्मोन्स डिस्टर्ब झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे सेम सायकल केस गळती याची सुरुवात झालेली आहे. सो मग यामध्ये म्हणजे हा जो सगळा परिणाम लोकांच्या शरीरावरती दिसतो बिकॉज ऑफ स्ट्रेसमुळे, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी आहारामध्ये आपण काय असे बदल केले सो ना त्याच्यामध्ये आहाराचे पण आहेत गोष्टी त्याच्यामध्ये करण्यासारख्या. आणि ना त्याच्यामध्ये तुमच्या डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी केल्याने पण फरक पडतोय. की फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच महिलांना सांगते की सकाळी उठल्यावरती बेडवरनं न उतरता एक 5 मिनिटं ना ब्रीद इन ब्रीद आउट हे एक्सरसाइज फॉलो करा. त्यांनी काय होतं ना, तुमची जे काय बेसिकली आपण दिवसभरात जेव्हा स्ट्रेस्ड असतो ना, तेव्हा सिम्पथेटिक नर्वस सिस्टम नावाचे एक नर्वस सिस्टम असते, ती खूप ॲक्टिवेट होते. आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ही आपल्याला कूल डाऊन करते. तर जेव्हा तुम्ही 5 मिनिटं सकाळी उठून दीर्घ श्वास घेता, तेव्हा तुमची ती पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम तुम्ही ॲक्टिवेट करताय आणि दिवसभरात जो होणारा तुमचा स्ट्रेस आहे तो कित्येक मात्र्याने कमी व्हायला लागतो. आणि अजून एक करायचं की जेव्हा तुम्हाला वाटलंय ना की खूप आम्ही आता स्ट्रेस झालेले, 1 मिनिटभर थांबायचं आणि डीप ब्रीद इन, श्वास धरायचा आणि ब्रीद आउट. एक 30 सेकंड जरी हे केलं ना समवेअर इन द डे करत राहायचं. आणि ना ते सुरुवातीला नाही जमत, कारण आपल्याला वेळच नसतो ना विचार करायला. पण नंतर जेव्हा तुम्हाला ती सवय व्हायला लागते ना, आपोआप तुम्ही कॉन्शियसली श्वास डीप ब्रीद इन ब्रीद आउट करायला लागता. तुम्ही बघाल की तुमच्या जे काय स्ट्रेस लेवल्स आहेत किंवा जे काय चिडचिडेपणा होतोय किंवा थकवा येतोय तो बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला लागतो. आणि त्याचबरोबर आहारात जर तुम्ही बघायला गेलात तर ऑफकोर्स डेफिनेटली तुमची गट हेल्थ तर इम्प्रूव्ह झालीच पाहिजे. जे मी तुम्हाला सांगितलं, प्रोबायोटिक्स घेतले पाहिजे, फायबर असलं पाहिजे, तूप असलं पाहिजे डाएटमध्ये. मग त्याच्याबरोबर ना कामिंग फूड्स असतात. म्हणजे काय, आपल्या फ्रूट्समध्ये ना रंग असतात की नाही, जांभळा रंग असतो जांभळाचा, किंवा ब्लूबेरीज आजकाल मिळतात त्या, किंवा स्ट्रॉबेरीचा लाल रंग असतो, आंब्याचा जो पिवळा रंग असतो, पपईचा लाल रंग असतो. तर ह्या रंगांमध्ये ना अँटीऑक्सिडंट्स असतात. सो हे अँटीऑक्सिडंट्स तुमचे जे काय स्ट्रेस लेवल्स आहेत ना, इन्फ्लमेशन आहे ना, ते कमी करायला खूप मदत करते. तर कुठे ना कुठे तुमचं ना जेवण रंगीत असलं पाहिजे. रंगीबेरंगी जितकं असेल ना तितकी तुमची हेल्थ चांगली. मग तुम्ही चिंताच करायची गरज नाही.